लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात असलेल्या तळेगाव येथील शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलच्या नोटिसा ज्या आहेत त्या पोहोचल्याचं प्रकरण ताजं असताना आणखीन एक प्रकरण आता पुढे आलेलं आहे। लातूर जवळच्या बुधोडा गावामध्ये म्हणजे हे औसा तालुक्यातलं बुधोडा गाव आहे, इथल्या देखील शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडनं जवळपास 25 शेतकऱ्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे की या ज्या जमिनी आहेत त्या वक्फ बोर्डाच्या किंवा जे तक्रारदार आहेत त्यांच्या आहेत आणि त्या जमिनी संदर्भाने शेतकऱ्यांचं जे काय म्हणणं आहे ते मांडण्यासाठी वक्फ ट्रिब्युनलचा जो कोर्ट आहे, न्यायाधिकरण आहे, त्याच्या समोर हजर व्हावं अशा प्रकारच्या नोटीस आलेल्या आहेत। ही नोटीस माझ्या हातामध्ये आहे। यामध्ये जो तक्रारदार आहेत त्याचं नाव आहे शमशाद हुसेन असगर हुसेन। हा संभाजीनगर इथे राहतो आणि त्यांनी ही नोटीस वक्फ ट्रिब्युनलच्या मार्फत पाठवलेली आहेत। बुधोड्याचे शेतकरी ज्यांना या नोटीस मिळालेली आहे ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। मला सांगा, ही नोटीस तुम्हाला कधी मिळालेली आहे, तुमचं नाव काय आहे, किती जमीन आहे? माझं नाव राजेश ज्ञानोबा बुदोडकर आहे आणि नोटीस आली 1 महिन्या अगोदर आणि तारीख निघून गेल्यानंतर नोटीस आली होती। पण या महिन्यात आम्ही 4 तारखेला हजर झाले कोर्टात। म्हणजे ते काय केस केले ते वकील लावून आम्ही घेतलं। आता पुढची त्यांनी 28 तारीख दिलेली आहे। या बुधोडा गावचे किती शेतकरी आहेत असे ज्यांना नोटीस आलेली आहे? बुधोडा गावचे जवळजवळ 25 शेतकऱ्यांना नोटीस आलेली आहे आणि जवळजवळ 150 ते 1.25 एकर वरती त्यांचा दावा आहे। आता यातले जे शेतकरी आहेत 25 ते 25 शेतकरी ट्रिब्युनल समोर हजर झालेले आहेत का? म्हणजे 25 शेतकऱ्याचं पूर्ण म्हणजे सह्या वगैरे घेऊन एक वकील तोडे लावलेला आहे आम्ही 25। काय मागणी आहे सरकारकडे या अशा प्रकरणाला घेऊन? नाही, हे म्हणजे विनाकारण त्रास आहे। हे जे आहे आमच्या आजोबापासून जे आहे माझ्याकडे खासरा आहे। 1955 ला आमच्या आजोबाच्या नावाने आहे जमीन। म्हणजे 1955 पासून आता जवळजवळ हे ह्याचा पंजा म्हणा ना, हे आमचा मुलगा आहे, माझ्या मुलाच्या पंजाचं म्हणजे 4थी पिढी आहे। 4 पिढ्या झाल्या आणि यांना आता अचानकच येतात आणि दावा ठोकतात। म्हणजे 1954, 55 आणि 56 ची ही प्रकरणं आहेत आणि त्या वेळेला या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे या शेतकऱ्यांचं। आणि 25 शेतकऱ्यांना बुधोडा इथल्या म्हणजे औसा तालुक्यातल्या बुधोडा गावच्या 25 शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्युनलकडनं ज्या नोटीस मिळालेल्या आहेत त्याचं हे प्रकरण आता समोर आलेलं आहे। कॅमेरामन आतिश महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।